आज जणू सूर्य पश्चिमेकडनं उगवला आहे. ॲपल ई शेक घेते आता दर्शन महादेवाचं. आणि हा शॉर्टकट रस्ता दिसलाय का ताईने विचारले, कधी उपनली नाहीये पण पाहिलंय का क्या क्या करना पडता है. आज सब काम एक साथ ही आ गए. तर अशा प्रकारे मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत आहे. राम राम आणि शुभ सकाळ सर्वांना. आज जणू सूर्य पश्चिमेकडनं उगवला आहे. 365 दिवसानंतर आज मी पहिल्यांदा सर्वात पहिलं उठलो आहे आणि आजपासून मी बाप्पांना थोडासा आराम देत आहे आणि देवपूजा वगैरे मी करणार आजपासून. चला मग आता देवपूजेची सुरुवात करूया. दादू लीजिए. दादू मध्ये आज आमूलाग्र बदल झालेला आहे. दादूची देवपूजा पण झालेली आहे आणि आता नैवेद्य दाखवत आहे. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा. पूजा संपन्न झाल्यानंतर दादू आता नाश्ता खात आहे आणि नाश्त्यामध्ये खात आहे का बनवत आहे. काय बनवतोय. ऍपल ई शेक. ऍपल ई शेक. ऍपल ई शेक असतं का. ई सेवा असते. ई काय ई अजून काय असतं. ई रजिस्ट्रेशन असतं. आणि हे बघा छोटे मिया देखिए और झाक रहे ये अभी उठे जस्ट. बस पाणी पिया इन्होंने और देख रहे मजे से. पाहिजे तुला पण गए. आणि फोडणीची पण त्यांचं आवरत आहेत. आणि मी आता स्वयंपाक करत आहे आणि स्वयंपाकामध्ये मी करत आहे ब्रोकोलीची भाजी आणि या इथं चंदन बटव्याची भाजी. चंदन बटव्याची भाजी मी आज सुकी करणार आहे, पातळ नाही करणार आहे. हे बघा कढईमध्ये मी चंदन बटव्याची भाजी करण्यासाठी मिरची आणि लसूण वाटून घातलेला आहे. आता तेलामध्ये चांगला तळला गेलेला आहे. आता घालायची आहे बारीक चिरलेली चंदन बटव्याची भाजी. खूप छान लागते चवीला, एकदम मेथीच्या भाजीसारखी लागते. पातळ पण करतात पण मी आज सुकी करत आहे. मेथीच्या भाजीसारखी सुकी भाजी करत आहे चंदन बटव्याची. आत्ता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि या इथं मी माझ्यासाठी एक बाजरीची भाकर पण केलेली आहे. मस्त थंडीच्या दिवसात गरमागरम बाजरीच्या भाकरीचा आनंद. छान वाटते खायला बाजरीची भाकर. आणि या इथं फोंडजी पण जेवायला बसलेले आहेत. म्हणा ये राजा. आज स्वयंपाक लवकर झाला तर मी पण खाऊन घेते लवकर. भोजन झाल्या मी आता मंदिरात चाललेली आहे महादेवाच्या. फोंडजीला म्हटलं ऑफिसला जाते वेळेस मला महादेवाच्या मंदिरासमोर सोडा, मी दर्शन घेऊन महादेवाला जल अर्पण करून घरी येते पायी पायी. म्हटलं ठीक आहे. फोंडजी खाली थांबलेले आहेत, माझी वाट पाहत. येते जाऊन मंदिरात. मला गाडी घेऊन जाणार आहे ना म्हणून मी नाही, मी तुझे नाही घेऊन चाललो. दादाशी घेऊन जाणार आहे. मग काय करू. म्हणूनच तर म्हणलं तर स्कूटी घेऊन जा. मग जाऊ देऊ पप्पा ना. जातेच पप्पा. दूध पण घेतलेलं ना सांडेल. ठीक. आतून बेटा तब तक तू रेडी हो जाओ. फोंडजी वाट पाहत थांबलेले आहेत. रुको 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 बैठने दो. फोंडजीने मला मंदिरासमोर सोडलेलं आहे. घेते आता दर्शन महादेवाचं. महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन खूप छान वाटलं. आता घरी जाते. आता घरी जाताना मी पायी पायीच चाललेली आहे. तेवढं ऊन पण घेणं होईल आणि चालणं पण होईल. नाहीतर माझी स्कूटी होती घरी तरी पण नाही आणली. जाऊ दे म्हणलं काहीतरी चाललं पण पाहिजे. आणि मंदिराचा समोरचा एवढा रस्ता खराब आहे. बाकी तो समोरचा मेन रस्ता चांगला आहे पण आतला एवढा रस्ता खराब आहे. बऱ्याच वर्ष झाला हा असाच आहे, व्यवस्थित होत नाही आहे. पण आता इकडं खडी वगैरे आणून टाकलेली आहे. काय माहीत तयार झालं तर चांगलंच आहे. नाहीतर पावसाळ्यात खूप चिखल होतं या रस्त्याला. हे बघा मी आता शॉर्टकट रस्त्यावरून घरी चाललेली आहे.
तिकडून बराच लांब पडत होता आणि हा शॉर्टकट रस्ता दिसला. एका ताईनं विचारलं मी मागच्या की इथून रस्ता आहे का, त्या म्हणले आहे, जा. म्हणलं बरं झालं. दादू मना, हाँ जी, क्या कर रहे हैं मेरे बेटे? दादू बेटा है चेअर पे. मना कॉलेजला गेला. अच्छी बात है. चला, म्हणा तर कॉलेजला गेला आहे मी घरी येईपर्यंत. पण आता मी सुद्धा आवरून घेते सगळ्या घरातली कामं. आत्ता दुपारचे 12:15 वाजले आहेत आणि मी सुद्धा आता भांडी आणि किचन वाटा स्वच्छ केलेला आहे. बाकी या इथं माझा दादू आता घर झाडू मारत आहे. हाँ जी, खाना कब खाओगे बेटा? जेवण झालं? अरे, मी मंदिरात गेल्यानंतर जेवलंस का? ठीक आहे बेटा, फिर करियो काम. बाकी मी आता टेरेसवरती चाललेली आहे. गावावरून एवढी बाजरी आणलेली आहे. त्या बाजरीमध्ये कूस आहे, तर ती कूस बाजरी उपडल्यानंतर निघते, म्हणून मी आता टेरेसवरती चाललेली आहे ही बाजरी उपडायला. आता मी इथे एक परात घेतलेली आहे, त्याच्यानंतर चाळणी आणि हे बेडशीट बाजरी उपडण्यासाठी. चलो, आणि ही बाजरी पण ठेवते ह्या परातीत, कारण थोडीशीच आहे, उपणावं लागते म्हणून मी थोडीशीच आणली. तर एवढं जास्त मला तर एक तर उपणायला येत नाही बाजरी, कोण उपणायची एवढी सगळी बाजरी. ये बाबा, चलो लेके जाती हूँ टेरेस के ऊपर. उचली जाते बाजरी. बापरे, गावाला गेले होते आजी 2-3 दिवस, पण आले. काय म्हणलं आजी? हे होतं ना काय? ज्या वेळेला पंचायत. हा, बरोबर आहे. हा, म्हणून तर आले. चला, आता जमेल. एक तर पितळ्या ताटाचं वजन जास्त आहे. हा. हे बघा, मी आता बाजरीची पाटी पोतं इथे ठेवलेलं आहे आणि बेडशीट पण हातरलेलं आहे. घरातून टेरेसवरती येईपर्यंतच माझं डोकं खूप दुखलं, जाम दुखलं बाबा. 10-12 किलोच बाजरी असेल तर तेवढ्या बाजरीतच माझं डोकं खूप दुखलं. आपल्याला सवय नाही ना, त्याच्यामुळं गरीब बायका किती डोक्यावरती वजी वाहतात. सिमेंटची, त्याच्यानंतर विटा असतात त्या पाटीमध्ये, खूप कष्ट करतात. आपल्याला एवढंसं कष्ट सहन नाही झालं सवय नसल्यामुळं. चला, आता मी बाजरी उपणते. आज पहिल्यांदा मी बाजरी उपणणार आहे. कधी उपणली नाही आहे, पाहिलं आहे कशी उपणतात ते. अशी डोक्यावरती सूप किंवा पाटी धरतात आणि त्या पाटीतून धान्य असं खाली सोडतात. चला, उपणून घेते. क्या क्या करना पडता है. हे बघा, बाजरी उपणून झालेली आहे. आता मी घरी चाललेले आहे आणि कोइन्सिडेंटली भाभी टेरेसवरती आलेल्या, म्हणजे भाभी मलाच फोन लावत होत्या पण माझा फोनच लागला नाही. मग आल्या, शेवटी आमच्या दोघींची टेरेसवरती भेट झाली. आता चलो भाभी, हाँ आराम से आ जाओ. हाँ. चला, आलेलो आहोत आम्ही घरी आणि पाटी आणि बाजरीचं पोतं तिथे ठेवलेलं आहे. भाभी, कैसे हो तुम? भाभी आज खूप दिवसातून आमच्या घरी आलेल्या आहेत. पाणी लावा भाभी. हा, मला पण गरम झालं. बापरे, घरात थंडी वाजते आणि टेरेसवरती उन्हामध्ये एक 10-15 मिनिटच आम्ही थांबलो तर गरम व्हायला सुरुवात झाली. काम हो गई भाभी? अभी गप्पे मारेंगे 1-2 घंटा मस्त मजे से. खूप दिवसातून भाभी आलेल्या आहेत आज. आता मी आणि भाभी कॉफीचा आनंद घेतो. थोड़ी सी भाभी, थोड़ी सी कॉफी है. देखो कितनी थोड़ी है. अरे वाह, ले लो, ठंड में अच्छी लगती है, ले लो. लिमिट के बाहर बना लेते हो. अभी शाम में मत पीना, अभी पी लो. मैं पी लेती हूँ गरम. आ जाओ भाभी बाद में फिर से. चला, आता मी सुद्धा कालचा व्हिडिओ एडिट करत बसते.
सायंकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आता मी बाजरी सुद्धा जायला टाकत आहे गिरणीमध्ये. बाजरी दळून झाल्यानंतर मी आता शेंगदाणे सुद्धा भाजत आहे. घरामधले भाजके शेंगदाणे संपलेले आहेत म्हणून म्हणलं आज भाजून ठेवावं शेंगदाणे सुद्धा. हे बघा ह्या कढईमध्ये मी शेंगदाणे भाजत आहे. आज सब काम एक साथ ही आ गए. बाजरी स्वच्छ केली, दळायला टाकली, त्याच्यानंतर आता शेंगदाणे सुद्धा भाजत आहे. आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर याची नाका पण काढून टाकायचे आहेत. आज खूप काम केली मी, अजून करायचे पण आहेत. कधी कधी खूप कामं पडतात घरात आणि कधी कधी काय कामच नसतात. हो जात आहे असं कधी कधी. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत आता आणि गॅसवरती मी आता तुरीची डाळ उकळायला ठेवलेली आहे. हे बघा ह्या पातेल्यामध्ये डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि आज ह्या डाळीपासून मी बनवणार आहे दाल ढोकली म्हणजे चकुले बनवणार आहे. आणि गॅसवरती एका साईडला मी सुंठ्याचा काढा उकळायला ठेवलेला आहे, एका साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत आहे. बाकी आता आम्ही सायंकाळची पूजा अर्चना करून घेतो आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.